शिक्षण हाच प्रगतीचा मार्ग, दादाजी भुसे यांचे प्रतिपादन. जनराज्य न्यूज नेटवर्क, मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पंचधातू पुतळ्याच्या नूतनीकरण सोहळ्यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सुशोभीकरण कामाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक मे 15 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यास उत्तर महाराष्ट्रातील भीम अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यावेळी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्छाव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट चे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण, संविधान आणि सामाजिक समतेच्या माध्यमातून देशाला नवी दिशा दिली. त्यांनी दाखवलेला शिक्षणाचा मार्ग हाच अंतिम प्रगतीचा मार्ग आहे. त्यांच्या विचारांचे जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असून डोंगराळे येथील हे काम पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. तसेच त्यांनी स्मारक समितीच्या कार्याचे कौतुक करत अशोक मजदे सर यांच्याबरोबरच्या शालेय आठवणींनाही उजाळा दिला. चौक सुशोभीकरणामुळे परिसराच्या सौंदर्यात भर होऊन नागरिकांना स्वच्छ, आकर्षक आणि प्रेरणादायी सार्वजनिक स्थळ उपलब्ध झाल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी खासदार शोभाताई बच्छाव यांनी आपल्या भाषणात सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशाला समानता, न्याय आणि शिक्षणाचा मार्ग दिला. त्यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे आहेत. कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास कविता शैलीत उपस्थितांची मने जिंकली. तसेच रिपायचे दिवंगत नेते चंदनजी मजदे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत जुन्या राजकीय सहवासाचा उल्लेख केला. याप्रसंगी जनराज्यच्या जयंती विशेष 14व्या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक ओंकार मजदे, सचिव अशोक धोंडू मजदे सर यांच्यासह समितीचे उपाध्यक्ष पुंजा मजदे आणि सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप धिवरे सर यांनी केले. मला वाटतं की आमचे अशोक भाऊ मजदे खरं म्हणजे साहेब, आम्ही 3री-4थीला एकाच वर्गात होतो मराठी शाळेमध्ये. आम्ही दोन्ही वर्गमित्र होतो. नंतरच्या काळामध्ये कदाचित मी पुढचा अभ्यासक्रम आणि पुढचा नोकरी व्यवसाय म्हणून मी पाटबंधारे विभागामध्ये नोकरीला गेलो आणि माझा मित्र अशोक एक चांगला शिक्षक म्हणून त्याला जबाबदारी देण्यात आली आणि ती जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी पार पाडली. मध्यंतरीच्या काळामध्ये गावाला माहिती आहे की अशोकला काही अडचणी असायच्या, आहे का नाही. मित्राच्या विषयी त्याच्या मनामध्ये खूप प्रेम असायचं, परंतु तो प्रेम व्यक्त करू शकत नव्हता. परंतु आता सेवानिवृत्त झालेला असल्यामुळे अगदी मागच्या काळापासून अगदी खांद्याला खांदा लावून मला वाटतं की अशोक भाऊ आणि त्याचा सर्व मित्रपरिवार त्या ठिकाणी आम्ही सोबत काम करतो आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये या तालुक्याच्या, या गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे जे काही करावं लागेल ते आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी कामकाज करूया. माझी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती असणार आहे, आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला बचतीच्या संदर्भामध्ये जे काही संदेश, आदेश दिलेले आहेत, आपण सर्वजण मिळून त्या संदेशाचं पालन करूया. आणि 5 वेळेला या मतदारसंघातून निवडून आलेले आहे. तुम्ही 5 वेळेला निवडून आलेले आहात, तुम्ही 6 वेळेला निवडून गेलेलो आहे.
3 वेळेला लोकसभेमध्ये, 3 वेळेला राज्यसभेमध्ये. पुढे किती वेळा मी जाणार आहे मला माहित नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करत असताना, कॅन्सरच्या मुवमेंटमध्ये काम करत असताना चंदन मजदे आमचे मालेगावमध्ये राहणारे, पण ते या गावचे मूळ रहिवासी होते. अत्यंत ऍक्टिव्ह असणार अशा पद्धतीचा धडपडणारा नेता होता. मी कधी धुळ्याला चाललो तर त्या ठिकाणी माझा सत्कार करण्यासाठी हजारो शेकडो कार्यकर्ते घेऊन तो बसायचा. आवाज घेऊन येतोय. तर चंदन मजदे फार लवकर निघून गेला. पण चंदन मजदेंचं जे हे गाव आहे, या गावातल्या या पुतळ्याच्या नूतनीकरणासाठी जर तो असता तर अजून आम्हाला फार आनंद झाला असता. पण त्यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. आज या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने सुभाताई बच्चाव खासदार आहेत, माझ्यासोबत आहे. आणि या युतीच्या राजकारणामध्ये ठीक आहे, मी 3 वेळेला खासदार असताना काँग्रेस अलायन्समध्ये खासदार झालो. आणि शिर्डीमध्ये मी पडलो नसतो तर कदाचित मी काँग्रेस सोबत राहिलो असतो. आता मला वाटतंय की मी त्या निवडणुकीत पडलो किंवा तिथल्या लोकांनी मला पाडलं तेव्हा बरोबरच झालं. तर शिर्डीमध्ये मी पडलो नसतो तर मी तुमच्यासोबत राहिलो असतो. तुमच्यासोबत राहिलो असतो मी काही केंद्रामध्ये मंत्री होत नव्हतो. म्हणजे 2014 मध्ये नरेंद्र मोदीची हवा आली आणि नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झालेले. लोकशाहीमध्ये ज्याला बहुमत मिळतं त्यांना सत्तेवर येण्याचा अधिकार आहे. काँग्रेस पक्ष अनेक वर्ष सत्तेवर राहिला कारण त्यांना बहुमत होतं. आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये 282 जागा बीजेपीच्या निवडून आल्या. अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या काळामध्ये इंडिया स्थापन झाली होती, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स. त्यावेळेला जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, शरद यादव, त्यानंतर नवीन पटनायक, DMK असे अनेक पक्ष त्या इंडियामध्ये होते. आणि मी ज्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जी NDA आहे, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स आहे, त्या अलायन्समध्ये रिपब्लिकन पक्ष म्हणून मी त्या ठिकाणी आहे. मी बीजेपीमध्ये गेलेलो नाही. माझ्याबद्दल काही लोक गैरसमज करत असतील. आठवले मंत्री झाले, अरे मी मंत्री झालो, तू होत नाही म्हणून मंत्री झालो. आणि मंत्री होण्याची जी काही म्हणजे मंत्री होण्यासाठी किंवा मंत्री व्हायचं असेल तर ते कसं मंत्री व्हायचं ते माझ्याकडून शिका. व्हायचं नसेल तर शिकू नका. ठीक आहे, मंत्रिपदाचा विषय नाही. पण आतापर्यंत मी ज्यांना पाठिंबा दिलेला आहे ते लोक सत्तेवर आलेले आहे. 1990 मध्ये रिपब्लिकन पक्ष हा काँग्रेससोबत राहिला आणि काँग्रेसला बहुमत मिळालं. पवार साहेब मुख्यमंत्री झाले, मग मी का मंत्री व्हायला नको? त्यामुळं मला त्या मंत्रिमंडळामध्ये समाज कल्याण खात्याचं मंत्रिपद सुरुवातीला देण्यात आलं. मी कुठल्याही निवडणूक लढलो नव्हतो, मला नंतर MLC करण्यात आलं. तेव्हा मी काय सत्तेच्या मागे जातोय असं अजिबात नाही आहे. मी ज्यांना पाठिंबा देतो आणि इंडियाला सत्ता मिळाली त्या बदल्यामध्ये मला मंत्रिपद मिळालेलं आहे. त्यामुळं माझ्याबद्दल काय गैरसमज करण्याचा प्रयत्न होतो, पण मी आंबेडकरवादी आहे. या देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, पण मी आहे आंबेडकरवादी. मी तर आंबेडकरवादी आहे. बाबासाहेबांचा विचार घेऊन मी त्या ठिकाणी गेलेलो आहे. त्यामुळं मला दिल्लीमध्ये गेल्यानंतर आपला पक्ष बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष भारताच्या